Okay. Hey, hello friends. Welcome back to our channel Java with Sumi. So in this video, I'm going to sharing how to create and how to connect the front end and back end through the inside this Spring Boot through mapping. Okay. So मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहे की कसं तुम्ही फ्रंट एंडला आणि बॅक एंडला कनेक्ट करू शकता. ओके. भरपूर स्टुडंटच्या मनात डाऊट असतो की फ्रंट एंडला आणि बॅक एंडला कसं कनेक्ट केला जातो. तर सांगतो की मी फ्रंट एंड आणि बॅक एंडला हा कनेक्शनचा पार्ट नसतो. ओके. हा एक डेव्हलपमेंटचा पार्ट असतो. सो तरी पण मी तुम्हाला दाखवतो की फ्रंट एंड आणि बॅक एंडला कसं स्प्रिंग बूटमध्ये कनेक्ट करायचं असतं. ओके. तर मित्रांनो तुम्हाला जर स्प्रिंग बूट शिकायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सेंड करा हा व्हिडिओ, ज्यांना पण हा थोडीशी मदत होईल. ओके. सो स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला आणि तुम्हाला मी दाखवतो की कसं आपण ॲक्च्युली स्प्रिंग बूटमध्ये मॅपिंग थ्रू लोड बॅलन्सिंग थ्रू कसं कनेक्ट करू शकतो. ओके. सो स्टार्ट करूया मित्रांनो. ओके. मी ऑलरेडी माझा प्रोजेक्ट चालू आहे. तो प्रोजेक्टचा एक पार्ट तुम्हाला मी दाखवतो की कसं फ्रंट एंड आणि बॅक एंडला आपण कनेक्ट केलेला आहे. ओके. सो हा माझा प्रोजेक्ट आहे, जो मी ऑलरेडी आपला प्रोजेक्ट हा चालू झालेला आहे. ओके. तर मित्रांनो कुठलाही पार्ट जर फ्रंट एंडमध्ये HTTP रिक्वेस्ट हँडल करायची असेल तर तो कंट्रोलर असतो, कंट्रोलर पॅकेज असतो. आता मी इथं कंट्रोलर पॅकेज एक तयार केला आहे. ओके. सो या कंट्रोलर पॅकेजमध्ये आपले जे काही HTTP रिक्वेस्ट येते ते HTTP रिक्वेस्ट या कंट्रोलर पॅकेजमध्ये काय होते, हँडल होते. ओके. सो तिथून ठरवलं जातं की कुठल्या रेपोला आणि कुठल्या सर्व्हिसला कॉल करायचा आहे आणि कुठला डाटा फेच करून त्याला प्रोसेस करायचा आहे सर्व्हिसमध्ये. सो आपण डाटा आणि रेपोला कॉल करणार नाही. मी सिम्पली तुम्हाला एक कंट्रोलरचे जे काही पेज हँडल करून मी तुम्हाला दाखवणार की कसं तुम्ही पेज हँडल करून तुम्ही ब्राउझरवरती तो शो करू शकता. ओके. एक मॅपिंग मी तुम्हाला करून सिम्पली या व्हिडिओमध्ये दाखवणार. जर तुम्हाला डाटाबेसमध्ये थ्रू UI CRUD ऑपरेशन जर तुम्हाला करायचं आहे, CRUD ऑपरेशन म्हणजे जे काही डाटाबेसचे इन्सर्ट अपडेट डिलीट ऑपरेशन जर करायचं असेल तर ते पण आपण व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ. नेक्स्ट वेळी आपण तो पण व्हिडिओ घेऊ. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की कसं तुम्ही डाटा ॲक्च्युली थ्रू UI डाटाबेसमध्ये स्टोअर करू शकता, प्रोसेस करू शकता. ओके. सो आता मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला मी एक हँडल करून दाखवणार पेज, एक मॅपिंग करून दाखवणार. ओके. सो मी एक इथं ऑलरेडी एक पेज हँडलिंगचा एक पॅकेज बनवला आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. ओके. मी ऑलरेडी भरपूर सारे पेज मी इथं हँडल केलेत, जो की आता माझा प्रोजेक्टचा एक पार्ट आहे. मी प्रोजेक्ट सध्या माझा एक प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आहे म्हणून आपल्या यूट्यूबवरती जरा व्हिडिओ येत नाही, जरा उशीर होतोय. ओके. रेग्युलर व्हिडिओ पडत नाही. ओके. सो माझा प्रोजेक्ट चालू आहे सध्या, तो प्रोजेक्टमध्ये मी बिझी आहे. ओके. सो हे बघा मी भरपूर सारे पेज मी इथं हँडल केलेत हँडल केलेले आहेत. ओके. सो हे बघा इथं स्लॅश. ओके. तर बघा आपण कंट्रोलरमध्ये कसं हँडल करू शकतो. आता HTMLचा कोड कुठे टाकायचा, आता हा कंट्रोलरचा पॅकेज आहे, हा कंट्रोलरचा पॅकेज आहे. तो HTML हा रिसोर्सेसमध्ये असतो. ओके. जर तुम्हाला स्प्रिंग बूटचं बेसिक पण माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती एक स्प्रिंग बूट बेसिक्सची एक सिरीज आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन ते क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की कसं स्प्रिंग बूटचं वर्किंग असतो. तुम्हाला जर पाहिजे असेल स्प्रिंग बूट शिकायचं असेल तर आपला जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटची सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करून तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघू शकता. ओके. आताच कोर जावा सध्या चालू आहे. सो HTML पेज जो असतो तो टेम्पलेटमध्ये असतो. हे बघा टेम्पलेटमध्ये माझे एवढे सगळे HTML पेजेस आहेत. ओके. सो मला इंडेक्स पेज आता हँडल करायचा. मी इंडेक्स पेज ऑलरेडी इथं तयार केलेला आहे, जो माझ्या प्रोजेक्टसाठी मी इथं मला लागणार आहे, जो का आपला एक लँडिंग पेज आहे आपल्या प्रोजेक्टचा, आपल्या वेबसाईटचा. ओके. सो मी सिम्पली कंट्रोलरमध्ये जातो, पेज हँडलिंग या कंट्रोलरमध्ये जातो. हा जो रिक्वेस्ट मॅप, हा कंट्रोलर म्हणजे काय, हा सांगतो की कंट्रोलरला आपल्या प्रोग्राम कंपायलरला की हा कंट्रोलरचा हा HTTP रिक्वेस्ट काय करणार, हँडल करणार. ओके. इथं मॅपिंग असते मित्रांनो. सॉरी माझी हेल्थ जरा प्रॉपर नाही. ओके. सो रिक्वेस्ट मॅपिंग आहे. रिक्वेस्ट मॅपिंग काय करते की एक बेस मॅपिंग, कुठली पण URL स्टार्ट होणार तर त्या बेस थ्रूच स्टार्ट होणार. आता सपोज मी इथं स्लॅश बेस म्हटलं, सो URL स्टार्ट होताना ते URL अशी स्टार्ट होणार, जे काय आपली HTTP असेल, जो काय आपला HTTP असेल किंवा HTTPS असेल. ओके. जो काय आपला लोकल होस्ट असेल, त्याच्यानंतर बेस नंतर कुठला आपण कुठल्या पेजला आपण कुठल्या मॅपिंगला आपण ॲक्सेस करणार आहे. तो सपोज मी बेस केला, त्याच्यानंतर मी पेशंटला ॲक्सेस देणार, तो स्लॅश बेस स्लॅश पेशंट, तर तो पेशंटचा जो काय पेज असेल तो रिटर्न होणार. ओके. तर पेशंट आहे म्हटल्यावर patient.html आहे. ओके. हा पेशंट आहे म्हणजेच patient.html हा HTMLचा पेज आहे. तुम्हाला मी इथं दाखवतो सिम्पली टेम्पलेटमध्ये जाऊन. ओके. सो इथं पेशंट जो आहे ना, तो patient.html पेज आहे. इथं तुम्ही बघू शकता. ओके. हा patient.htmlचा पेज आहे. ओके. सो मी Ctrl Z करतो. ओके.
हां, आता तुम्हाला मी ह्याचा आउटपुट दाखवतो. सिम्पली मी ह्या प्रोग्रामला रन करतो जरा. ओके, कमांड लाईन थ्रूच आपण रन करून टाकू याला. ओके, कमांड लाईन थ्रू रन करण्यासाठी ही कमांड आपल्याला फायर करावं लागते मित्रांनो. ओके, तर बूट स्प्रिंग बूट कोलन रन. रन म्हटल्यावर काय होतो, आपला प्रोग्राम रन होतो. आता सपोज एखादा एरर आला किंवा डाटाबेस, आता डाटाबेस कनेक्शन मी केला आहे, माझा डाटाबेस सध्या चालू आहे. पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्मचा हा एक माझा प्रोजेक्ट आहे. ओके, जो आपण मी करत आहे. ओके, सो डाटाबेस इथं जी काही हँडलिंग असते, ओके, ती ह्याच्यामध्ये केली जाते ॲप्लिकेशन डॉट वाय एम एल मध्ये. जो काय डाटाबेसचा यू आर एल असतो, हा डाटाबेस आहे माझा. ओके, सो डाटाबेसचा हा यू आर एल, देन युजर नेम, देन रूट, देन ड्रायव्हर क्लास नेम. ओके, ते सगळे ह्याच्यामध्ये असतं. ते जेपीआय म्हणजे डाटा स्टोअर करण्यासाठी वापरली जाते. आता मला इथे एरर आलाय, तो काय आलाय, ओके, जेडीबीसी इन्व्हायरमेंटचा एरर आलाय. ओके, सो सिम्पली मी बॅक जातो आणि मी विंडो आर दाबतो, विंडो आर. ओके, सो विंडो आर मध्ये ओके म्हटलो तर मी तर माय एसक्यूएलचा स्टेटस चेक करणार, तो रनिंग आहे की नाही. ओके, सो रनिंग आहे का मी चेक करतो. सिम्पली माय सो नो, नाही रनिंग नाही, मी सिम्पली स्टार्ट करतो. ओके, आता तिथं स्टार्ट होईल, आपला प्रोजेक्ट काय सक्सेसफुली रन होईल, कंपाईल होईल. ओके, सक्सेसफुली आता कंपाईल होईल आपला प्रोजेक्ट. मेन स्प्रिंग बूट रन. ओके, आपण कुठला पेज हँडल करत होतो, इंडेक्स. हा हा रिटर्न इंडेक्स करतो, म्हणजे हा रिटर्न, आता इंडेक्स म्हणजे इंडेक्स डॉट एच टी एम एलचा पेज काय करतो, रिटर्न करतो. ओके, आता गेट मॅपिंग ही काय आहे, मॅपिंग आहे. रिक्वेस्ट मॅपिंग ही तर बेस यू आर एल आहे. सगळी मॅपिंग जी आहे ती ह्या स्लॅशने स्टार्ट होणार. ओके, या कंट्रोलरमध्ये. आणि गेट मॅपिंग असे भरपूर सारी मॅपिंगचे मेथड असतात. सपोज गेट मॅपिंग डाटा जर फेच करायचा असेल तर गेट मॅपिंग, पोस्ट मॅपिंग असेल तर डाटा जर स्टोअर करायचा असेल तर पोस्ट मॅपिंग. ओके, पॅच मॅपिंग असते अपडेट करण्यासाठी. ओके, भरपूर सारे मॅपिंगचे मेथड्स असतात मित्रांनो, जे थ्रू तुम्ही डाटाला काय करायचं, हँडल करू शकता थ्रू कंट्रोलर. ओके, जर तुम्हाला हे सगळं शिकायचं असेल तर आपल्या जावा कोर जावा टू फुल स्टॅक डेव्हलपमेंट सिरीजला फॉलो करा. मी तिथं व्हिडिओ टाकत असतो. ओके, आता सिम्पली आपला प्रोजेक्ट कम्प्लिटली रन झाला आहे. ते काय म्हणते की हे बघा, स्लॅशने तुमचं चालू होते. HTTP लोकलच पोर्ट आहे आपला 8181, आपण पोर्ट वापरलेला आहे. ओके, आता पोर्ट कसं वापरायचं आहे, तर पोर्ट असतो इथं. आता मी सिम्पली ॲप्लिकेशन डॉट वाय एम एलमध्ये जातो. हा आपला पोर्ट आहे, तर इथं पण सिम्पली पोर्ट पण चेंज करू शकतो. ओके, सो मी गेलो इथं गुगल क्रोममध्ये अँड मी इथं सिम्पली मी आपली यू आर एल काय, आपला आता सध्या HTTP लोकल होस्टवरती चालू आहे. ओके, सो मी इथं केलं, देन मी रिफ्रेश करतो. सो ओके, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ओके, मी कनेक्ट करतो, हॉटस्पॉट कनेक्ट करून घेतो. ओके, हॉटस्पॉट कनेक्ट केला, आता रिफ्रेश करूया आपण. हे बघा, आपला हा आउटपुट आहे. ओके, सो ह्याला तुम्ही मोबाईल मध्ये असं पण चेक करू शकता. हे आपला आउटपुट आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की आता मी एक लॉग इन सिस्टीमचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे. ओके, सो लॉग इन लॅब्स म्हणतो मी. लॉग इन लॅब्सवरती गेलो जर मी, सो हा आपला लॉग इन लॅब्स आहे. हे सगळं आपलं कंटेंट आहे. माझं प्रोजेक्ट ऑलरेडी चालू आहे, मी ते सगळं केलं आहे म्हणून तुम्हाला मी दाखवतो. ओके, सो ईमेल इनव्हॅलिड म्हणतोय तो. ओके, मी ईमेल प्रॉपर टाकतो. ओके, हा आपला सगळा काय प्रोजेक्ट आहे. ओके, सो सिम्पली लॉगआउट म्हणून येतो आपण. असं मित्रांनो तुम्ही काय करू शकता, ॲक्सेस करू शकता. आता तुम्हाला जर वाटलं मी चॅट जीपीटीचा वापर करून कसा मी कसं आपण ॲक्सेस करू शकतो, कशी आपण मॅपिंग थ्रू आपण कंट्रोलर थ्रू आपण आपल्या पेजला ॲक्सेस करू शकतो, ते मी तुम्हाला आता दाखवतो. ओके, सो मी चॅट जीपीटीला सिम्पली प्रॉम्प्ट देतो, हॅलो चॅट जीपीटी, नो क्रिएट अ बेस्ट सिम्पल थीम लिप. आता इथं HTML मध्ये आपला प्रोजेक्ट जो असतो, ह्याच्यामध्ये स्प्रिंग बूटमध्ये आपण थीम लिप वापरतो. थीम लिपमध्येच आपण जो काय असतो TH डॉट ॲक्शन असते, तिथून आपण ठरवलं जातो की ती मेथड जो काय डाटा आहे तो फॉर्ममधला तो पोस्ट मॅपिंग आहे का गेट मॅपिंग आहे, डाटा द्यायचा आहे का डाटा घ्यायचा आहे, ते तिथून ठरवलं जातं. ओके, सो थीम लिप HTML पेज. आता इथं थिमली HTML पेज मी त्याला सांगितलं, तुम्ही मला असं सांगू शकता की थिमली HTML पेज तुम्हाला कुठला पाहिजे, तसं मग तुम्हाला लॉग इनसाठी पाहिजे, सपोज तुम्हाला रजिस्टरसाठी पाहिजे, सपोज तुम्हाला एक लँडिंग पेज पाहिजे, तर तो तुम्हाला इथं क्रिएट करून देऊ शकतो सिम्पली. ओके, आता आपल्याला क्रिएट करून दिला आहे. ओके, ओके, हा बघा, मी इथं सिम्पली कॉपी करायचं रे, याने लईच मोठ्या करून दिला आपल्याला.
मी सिम्पली तुम्हाला दाखवण्यासाठी मी कॉपी करतो. ओके. सो ही जी आहे ना आपली टेम्पलेटमध्ये जायचं, सिम्पली इथं क्लिक करायचं, न्यू फाईल. ओके. आता इथं मी फाईलचं नाव देतो demo.html. मध्ये तो कोड काय करायचा, पेस्ट करायचा, कंट्रोल एस म्हणायचा. ओके. तर पेज हँडलिंगमध्ये जातात, त्याला हँडल करायचं. त्याला कसं हँडल करतो बघा मी. आता परत मी गेट मॅपिंगची एक मेथड बनवतो. गेट मॅपिंग ओके. रिटर्न आपला काय आहे, डेमो आहे. ओके. सो डेमो, रिटर्न डेमो. ओके. देन डबल कोट्स. ओके. देन अबाउट मेथडचं नाव आपण देऊ, आपण मेथडचं नाव देऊ डेमो. ओके. मेथडचं नाव आपण डेमोज देऊ. ओके. आता इथं आपण देऊ डेमोज. ओके. डेमो. ओके. सिम्पली कंट्रोल एस. ओके. कंट्रोल एस केलं मी. आपलं नाव काय आहे, डेमो. आता मी ह्या पेजला कसं ॲक्सेस करू शकतो बघा. मी गेलो सिम्पली इथं, मी स्लॅश म्हणणार. बेस मॅपिंग काय आपली स्लॅश. ओके. स्लॅश डेमो. रिक्वेस्ट मॅपिंग आहे म्हणून त्याला स्लॅश वापरला आणि त्याच्यानंतर मॅपिंग, गेट मॅपिंग घेते डेमो. आता मी ह्याला ॲक्सेस केलं. ओके. इंटरनल सर्व्हर एरर येतो म्हणजे demo.html टेम्पलेट. ओके 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 ओके. मी त्याला म्हणतो हा डाटाबेससाठी आपल्याला तयार करून दिलं. ओके. नो ओनली सिम्पल, नो ओनली सिम्पल फॉर डेमो विदाउट एनी ॲक्शन. ओके. आता याने आपल्याला क्रिएट करून दिलंय. मी याला सिम्पली इथून कॉपी करतो. ओके. अजून क्रिएट आपल्याला क्रिएट करून देतोय. ओके. सो बघू. सो मित्रांनो आपल्याला डाटाबेससाठीच क्रिएट करून देत आहे. सो डाटाबेस आपल्याला हँडल करावं लागणार. सो डाटाबेससाठी इथं आपण जो काय आता मेसेज हाही फील्ड आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला डाटाबेस काय टाकावा लागणार. सो इथं कॉपी करतो. ओके. सो इथं वेलकम, हा सिम्पल पेज आपला जो काय आहे तो इथं प्रिंट झालेला आहे. म्हणजे तो इथं आपला सिम्पल पेज जो आहे तो आपला इथं रिटर्न आलेला आहे. सिम्पली असं केलं जातं मित्रांनो, बॅकएंडला आणि फ्रंटएंडला कनेक्शन. ओके. हा पेज जो आहे तो आपला सिम्पली इथं काय आला, रिटर्न आला. आणि इथून आपण आपल्याला जर एखादं लॉग इन सिस्टीम बनवायची, एखादं रजिस्टर पेज बनवायचं, तर तिथून इथं आपण हँडल करू शकतो. ओके. सो असा आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवीन नवीन टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओ मी आणत असतो, ते पण मराठीत. ओके. सो तुमच्या मित्रांना पण लाईक सेंड करा. ओके. शेअर करा. जर काय डाऊट असेल तर कमेंट करा, मी त्याच्यावर लगेच एक व्हिडिओ आणतो. ओके. सो बाय बाय.